नमस्कार, सी 24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। कोपरगावात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केलेलं अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी केलं उपोषण। अहमदनगर शहरातील पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचं तडकाफडकी निलंबन। कोपरगावात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला तहसीलदारांनी दाखवली केराची टोपली। तहसीलदारांविरुद्ध नगराध्यक्ष छेडणार आंदोलन। आणि वसमत येथे काळ्या बाजारात जाणारा 1.5 क्विंटल तांदूळ पकडला। तहसीलदारांची कारवाई। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो। कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 0415। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील गायरान जमिनीवर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमण केलं असून अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी धोंडेवाडी ग्रामस्थांनी कोपरगाव पंचायत समिती समोर उपोषण केलंय। कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरुवारपासून पंचायत समिती समोर लाक्षणिक उपोषण केलंय। धोंडेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील शिर्डी पालखी रस्त्यावरून भाविकांच्या दिंड्या मोठ्या प्रमाणावर जातात। याच रस्त्यालगत गायरान जमिनीच्या गट नंबर 447 आणि 448 मध्ये ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमणे केली आहेत। तसेच काही अतिक्रमित बांधकामांची बोगस विक्री देखील करण्यात आली आहे। या संदर्भात अनेकदा तक्रारी करूनही ग्रामसेवक JR पांडे कारवाई करीत नसल्याचा आरोप या उपोषणकर्त्यांनी केलाय। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे यांनी या उपोषणास भेट दिली आणि त्या संदर्भात गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याची मागणी केली असता मोजणी केल्यानंतर अतिक्रमण कुठे आहे आणि किती आहे ते बघून प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असं आश्वासन यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलंय। यावेळी बाळासाहेब दरेकर, प्रसाद दरेकर, राहुल दरेकर, गोविंद दरेकर, संपत वाकचौरे, मच्छिंद्र दरेकर, शांताराम दरेकर, नामदेव दरेकर, अशोक दरेकर, चांगदेव दरेकर, विठ्ठल दरेकर, अशोक वाकचौरे, नवनाथ वाकचौरे, जितेंद्र वाकचौरे, एकनाथ दरेकर, VP वाकचौरे यांनी लाक्षणिक उपोषण केलंय। आज या ठिकाणी समस्त ग्रामस्थ धोंडेवाडी यांनी जे उपोषण चालू केलं आहे ते कुणाचं वैयक्तिक व्यक्तिगत नसून हा गावाच्या हितासाठी प्रगतीचा एक मार्ग आहे। कारण धोंडेवाडी येथील गट नंबर, सरकारी गट नंबर गायरान जमीन आहे। गट नंबर 447 व 448 ही जमीन आपला ग्रामपंचायत मार्फत तिथं दवाखाने, शाळा, शासकीय काही प्रयोजनासाठी त्याचा वापर करायचा आहे। परंतु ग्रामपंचायत पदाधिकारी जे इथून मागे जे सदस्य झालेत, काही सरपंच झालेत, परंतु यांनी जे सत्तेवर आल्यानंतर प्रत्येकाने हळूहळू त्या अतिक्रमण करून तो शासकीय जो भूखंड आहेत
तो जे गडप करण्याचा त्यांनी प्रयत्न चालू केलेला आहे. या संदर्भात आम्ही गेली 2014 पासून आपलं गट विकास अधिकारी साहेब, ग्रामसेवक साहेब, तहसीलदार साहेब यांच्याकडे वेळोवेळी लेखी देऊन आपण कळवलेलं आहे, परंतु त्यांनी अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई नाही केली. माननीय गट विकास अधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही चर्चेसाठी गेलो होतो, परंतु त्यांनी सांगितलं की सदरची ही जमीन आमच्याकडे नाही आहेत, हे ग्रामपंचायतीचं कार्य आहे. परंतु ग्रामपंचायतीचं कार्य हे आम्हाला माहिती आहेत, मान्य आहेत, परंतु जे ग्रामपंचायतीचे जे सदस्य आहेत त्यांनीच अतिक्रमण केलं तर मग हे काढायचं कोणी? जे ग्रामपंचायतीची कमिटी आहेत त्यांनी जर अतिक्रमण केलं तर मग हे काढायचं कोणी? तर वरिष्ठ या नात्याने माननीय गट विकास अधिकारी साहेब यांनी व्यक्तिशः लक्ष घालावेत आणि अतिक्रमण करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, हीच आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे. या पंचायत समितीमध्ये कामकाज करता आम्ही आलो असता या ठिकाणी धोंडेवाडीचे सरपंच, काही सदस्य आणि हे ग्रामस्थ उपोषणाला बसलेले आम्ही पाहिल्यानंतर का शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख आमचे सहकारी आम्ही या ठिकाणी आल्यानंतर त्यांची जी मागणी आहे त्यामुळं अतिक्रमण काढल्यानंतर गावचा खऱ्या अर्थाने विकास होईल. आम्ही 2014 पासून या गावचं अतिक्रमण काढण्याकरता संघर्ष करतोय. त्यांना म्हटलं मग अतिक्रमण काढणे हे ग्रामपंचायतीचं काम जरी असलं तर ते म्हटले ग्रामपंचायतीचं काम आहे, पण आमचे उपसरपंच असतील, काही सदस्य असतील किंवा माजी सदस्य असतील, काही पदाधिकारी असतील, यांनी जर अतिक्रमण केलेलं आहे तर ग्रामपंचायतीचं अतिक्रमण हद्दीतलं काढणार कोण? मग ते गट नंबर जे 2 त्यांनी सांगितले तर त्या गट नंबरमध्ये जर अतिक्रमण तिथलं काढलं गेलं तर गावचा सर्वांगीण विकास होण्याकरता निश्चित मदत होणार आहे. आणि दुर्दैव आहे कोपरगाव तालुक्याचं. हे पंचायत समितीत आम्ही मध्ये जात असताना आम्हाला एकतर मध्ये सुद्धा जाता येणार, व्हिडिओमध्ये बसलेले काही सदस्य मध्ये बसलेले, इथं मोठं तळ निर्माण झालं पंचायत समितीमध्ये. इथं जीपलपची एक शाखा आहे का तिला सार्वजनिक बांधकामचा दर्जा आहे आणि इथं ठेकेदार 5-25 कायम बसलेले असतात, अधिकारी सगळे असतात. एक फोन केल्यानंतर इथं 4-5 ट्रॅक्टर जर मुरुम टाकला असता तर आरोग्याचा प्रश्न असेल. अधिकारी मध्ये काम करतात, इथं डासांची परिस्थिती काय, पंचायत समितीत जशी इथली परिस्थिती आहे तशी मतदारसंघातल्या सगळ्या गावची परिस्थिती आहे. दुर्दैव आहे ग्रामसेवक या ठिकाणी नाही. आम्ही ग्रामसेवकाला फोन लावला तर आम्ही चाललोय म्हणे घरी. ग्रामसेवकासारखा माणूस ज्या गावचे लोक इथं सरपंच उपोषणाला बसायचं असताना इकडे तिकडे फिरतो, काय प्रशासन आहे पंचायत समितीचं? दुर्दैव आहे. मी निषेध करतो या ठिकाणी पंचायत समितीच्या प्रशासनाचा. आणि जे पदाधिकारी असतील यांचं कोणतंही नियंत्रण या ठिकाणी या सिस्टीमवर नाही. ग्रामसेवक त्यांच्या पद्धतीने आनंद घेतात, पदाधिकारी त्यांच्या पद्धतीने फिरत राहतात. आनंद घेणे आणि आनंद करणे याच्यापेक्षा वेगळं काही नाही. शिवसेनेची भूमिका यापुढची अशी असेल तर प्रत्येक गावात आम्ही जाणार आहोत. नुसतं इलेक्शन म्हणून नाही, राजकारण म्हणून नाही, पण सामान्य माणसाला जर खरी त्रास होणार असेल, सर्वसामान्य जनतेला सरपंच असतील, सदस्य असतील, ग्रामसेवक असतील यांच्याकडून जो न्याय दिला असतो दिला पाहिजे, तर तो प्रामाणिकपणे न्याय देण्याची भूमिका प्रत्येक गावामध्ये झाली पाहिजे. मग ते मागासवर्गीय समाज असेल, मुस्लिम बांधव असतील किंवा कोणताही समाज असेल, तिथं कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप चालणार नाही. राजकीय हस्तक्षेप करून जर या ठिकाणी राजकारण करून जर लोकांना वेठीस धरण्याचं काम कोणी करत असेल तर हे दुर्दैव आहे. यापुढे शिवसेनेची भूमिका या प्रत्येक गावात जाऊन तो संघर्ष करण्याची आहे. सरपंचदा इथं असताना ग्रामसेवक इथं नाही म्हणजे दुर्दैव आहे. काय नियंत्रण आहे? निषेध करतो या ठिकाणी पुन्हा एकदा मी शिवसेनेच्या वतीनं यांचा प्रश्न सोडवताना व्हिडिओ या ठिकाणी आले, त्यांनी सांगितलं आचारसंहिता झाल्यानंतर आम्ही 100% अतिक्रमण काढण्यासाठी प्रोसेस करू. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे. अतिक्रमण तुम्ही काढा. अतिक्रमण हा व्यक्तिविशेष नाही आहे, परंतु कोणत्याही गावामध्ये विकास होत असताना कोणतीही चुकीचा संदेश जाऊ नये. पदाधिकारीच असं करायला लागल्यानंतर सामान्य जनतेकडून काय अपेक्षा करायची ही दुर्दैवी भावना आहे. म्हणून पदाधिकाऱ्यांनाही विनंती करतो की बाबा ज्यांचं अतिक्रमण असेल, ज्यांनी गाव विकासाकरता मदत करणं अपेक्षित आहे त्यांनी करावी. धोंडेवाडी ग्रामस्थांना आणि यांचे मी आभार मानतो की त्यांनी व्हिडिओंचा आणि आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी राजेश आबा बर्जने आले होते. त्यांनी यांना विनंती केली तर सोमवारी या ठिकाणी बसून यांचा प्रश्न पुढचा जो आहे तो मार्गी लावणार आहोत. परंतु व्हिडिओ आणि यांनी जी भूमिका भविष्यामध्ये घ्यायची ती घेतली पाहिजे. आणि तो ग्रामसेवक जो आहे पांडे म्हणून जे आहे तर त्यांना फोनवर आम्ही या ठिकाणी सांगितलं की भाऊ इथून पुढे सरपंच ताई सांगतील त्या पद्धतीने काम करा. त्यांना प्रत्येक योजनेची माहिती द्या. ग्रामस्थांना ज्या पद्धतीने विकासाची दृष्टी पाहिजे त्या दृष्टीने ग्रामसभेमध्ये वाचन करा. आणि एकंदरीत या धोंडेवाडी गावचा श्रीक्षेत्र शिर्डी देवस्थानच्या पालखी रस्त्यावर ते गाव असल्यामुळे विकास होण्यासाठी आपण लक्ष द्यावं. आम्ही या ठिकाणी या धोंडेवाडी ग्रामस्थांना विनंती केली, त्यांनी मान्य केलं. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि भविष्यातही प्रत्येक ग्रामस्थांच्या आणि प्रत्येक सामान्य जनतेच्या प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी शिवसेना म्हणून आम्ही उभं राहणार आहोत. एवढंच या ठिकाणी बोलतो. जय हिंद, जय. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे कर्ज घेऊन व्यवस्थित फेडणारे लाभार्थी आणि नव्यानं कर्ज मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना सर्जेपुरा येथील महामंडळाच्या कार्यालयात गुरुवारी धनादेशाचं वितरण करण्यात आलंय। महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे कर्ज घेऊन व्यवस्थित फेडणारे लाभार्थी आणि नव्यानं कर्ज मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना धनादेश वितरणाचा कार्यक्रम अहमदनगर शहरामधील सर्जेपुरा येथील महामंडळाच्या कार्यालयामध्ये गुरुवारी संपन्न झाला। यावेळी महात्मा फुले विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक VT विटकर, संत रोहिदास चर्मकार महामंडळाचे SN तडवी, वसंतराव नाईक महामंडळाचे BL नाईक, तर इतर मागासवर्ग महामंडळाचे दिनेश चव्हाण, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे SL मांजरे, C24 तासचे संपादक वसंतराव झावरे आदी उपस्थित होते। फुले विकास महामंडळाचे वाहन कर्ज घेऊन व्यवस्थित फेडणारे राहुरीचे राजेंद्र फ्रान्सिस साळवे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला। नव्यानं कर्ज मंजूर करण्यात आलेले लाभार्थी राजू गायकवाड, अशोक मगर, गोरक्षनाथ बनकर, अमोल शिनगारे, प्रवीण बनकर यांना मदतीचे धनादेश उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। महात्मा फुले, संत रोहिदास, वसंतराव नाईक, अण्णाभाऊ साठे, इतर मागासवर्ग ही 5 महामंडळं फार महत्त्वाची आहेत। त्यांच्या माध्यमामधनं समाजाच्या शेवटच्या रांगेमधील वर्गाचा विकास होतोय, असं प्रतिपादन C24 तासचे संपादक वसंतराव झावरे यांनी केलंय। जसं आपले साधू संत आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की जी पंचमहाभूत आहेत त्यांच्याशिवाय मनुष्याचं जीवन जगणं मुश्किल असतं। अग्नी आहे, वायू आहे, असे पंचमहाभूत आहेत। ज्यावेळेस मी न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेजमध्ये तिथे कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो, कार्यक्रमाला वेळ आहे, साहेब म्हटले अजून अवकाश आहे, म्हणून दरम्यान मी पतसंस्थांचं जे आंदोलन आहे त्या ठिकाणी गेलो आणि पुन्हा एकदा आल्यानंतर साहेब म्हणे की आम्ही 5ही महामंडळांचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। तर मला त्या पंचमहाभूतांची आठवण झाली की खरोखरच शासनाच्या ज्या योजना आहेत अतिशय चांगल्या असतात। जो सामान्य घटक आहे समाजातला, आपण म्हणतो की शेवटच्या रांगेमधला, त्याची उन्नती करण्यासाठी ही महामंडळ फार उपयोगाची आहे। परंतु दुर्दैव आज असं आहे की तो सामान्य घटक त्याला जाणीव नाही साहेब। आता मी माझ्या डोळ्याने बघितलं की राजेंद्र फ्रान्सिस साळवे हा माझा खूप जुना मित्र, त्याचं फक्त साहेब फॅब्रिकेशनचे एखादं 2 मशीन, छोटीशी टपरीवाचं दुकान आणि तो पिंपळाचा मळा म्हणून राहुरीपासून जे साधारण 3 किलोमीटर आहे तिथून सायकलवर मारत यायचं असं। तर दरम्यानच्या काळात यावेळी राजेंद्र साळवे यांनी मंडळाचे आभार मानले। भरपूर सहकार्य केलं त्याबद्दल महामंडळाचे मोठे अधिकाऱ्यांचे सगळ्यांचे आभारी। मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, मी महामंडळाचं पण कर्ज काढलं आणि दुसरे जे आहेत ना फायनान्स वगैरे त्यांचं पण कर्ज काढलं। तर दोघात एक फरक जाणवला की फायनान्सवाले लोक काय म्हणायचे, जर हप्ता मागायला आले, तुझ्या बापाचे पैसे होते का, आमच्याकडे आला नाही का, नाही का, पण कोणतेही साहेब कोणतेही अधिकारी आले इतके प्रेमाने बोलत होते, इतके चांगले आपुलकीने बोलत होते, तुमच्याकडे पैसे नाही आहेत का, पुढच्या वेळेस द्या, पुन्हा या, पुन्हा नाही पुन्हा कर्ज काढा, असे खूप छान त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। त्याबद्दल मी खूप आभारी आहे। म्हणजे वैयक्तिक पातळीवरच आहे ना विषय, तुमच्याकडून नाही पैसे घेतलेले, त्या लोकांकडून पण घेतलेले, पण त्यांची बोलायची पद्धत आणि महामंडळाच्या लोकांची बोलायची पद्धत नाही का, ती खूप मला चांगली वाटली। मी खूप खूप आभारी आहे। थँक्यू। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र उपळेकर यांनी केले, तर जिल्हा व्यवस्थापक VT विटकर यांनी आभार मानले। कार्यालयात त्यामुळे पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं मी इथं स्वागत करतो। या सदर कार्यक्रमाला माझी 5ही महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, माझे कर्जदार, ज्यांनी कर्ज फेडलं, ज्यांनी उन्नती केली, या सगळ्यांनी इथं माझ्या कार्यालयाला उपस्थित राहून सदर कार्यक्रमात शोभा वाढवली। त्याबद्दल माझ्या कार्यालयाच्या वतीने, माझ्या सर्व स्टाफच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं स्वागत, पुन्हा एकदा स्वागत करून सदरचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। धन्यवाद। राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बंडोले आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे महामंडळ कार्यालयामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आलाय।
मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. जुन्नर शहरालगत रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. बहुतांश ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे येथून प्रवास करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागतीये. जुन्नर कल्याण महामार्गावरती जुन्नर शहरालगत रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. जुन्नरमध्ये प्रवेश करताना मोठ्या मोठ्या खड्ड्यांनी सुरुवात होते. याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागानं सोयीस्कर दुर्लक्ष केलंय. किल्ले शिवनेरी, लेण्याद्री आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी तरी या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत लक्ष घालणं आता गरजेचं आहे. चेंबर ह्या बाजूने पाहिजे होतं, त्या बाजूने घेतलं. इकडनं पाणी सगळं दुकानात जाते, धंदे करता येते नाही, काय नाही. रोज असं झाडे घेऊन हातात उभं राहायचं, कवर पाणी उपसायचे. नगरपालिका लक्ष देत नाही, काय नाही, सगळं दुकानात पाणी चाललं इकडे आमच्या. अमोल जाधव, C24 तास, जुन्नर. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. ओम आरोग्य कवच, मोफत रोगनिदान आणि अत्याधुनिक उपचार. एंजियोप्लास्टी, बायपास, डायलिसिस, प्रोटेस्ट, किडनी स्टोन, थायरॉइड, पुरुष ग्रंथी आणि मुतखडा शस्त्रक्रिया यासारख्या आणि इतर 150 आजारांवर उपचार. ओम हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटल मार्फत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 96 23 72 13 45 आणि 89 99 09 76 69. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी 1 कोटीचा गांजा पकडला होता. मात्र गांजा व्यवसायातील स्थानिक मुख्य सूत्रधार शोधण्यात गैरप्रकार झाल्याची मोठी चर्चा सुरू होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना निलंबित करण्यात आलंय. अहमदनगर शहरामधील तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्यावर निलंबनाचे आदेश रात्री पोलीस महानिरीक्षकांनी काढलेत. मानगावकर यांनी 7 जूनच्या रात्री 1 कोटीचा गांजा पकडला होता. या प्रकरणी 2 महिलांसह 5 आरोपींना अटक करण्यात आली होती, तर 1 आरोपी पळून गेला होता. एवढ्या मोठ्या रकमेचा गांजा पकडूनही गांजा व्यवसायामधील स्थानिक मुख्य सूत्रधार शोधण्यात गैरप्रकार झाल्याची मोठी चर्चा सुरू होती. या प्रकरणी पोलिसांवर मोठी टीका होत असताना जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी राकेश मानगावकर यांच्या विरोधातील चौकशी अहवाल पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवला होता. त्यावरती कारवाई करत महानिरीक्षकांनी पोलीस निरीक्षक मानगावकर यांच्यावरती निलंबनाची कारवाई केली आहे. गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर. होंडा कंपनीने सदैव नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दुचाकी क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे गरिबांना परवडेल अशा होंडा क्लिक दुचाकीचे थेऊरकर होंडा सेल्स शोरूम मध्ये अनावरण माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते करण्यात आलंय. देशामधील सर्वात मोठी दुचाकी वाहन उत्पादक असणारी आणि अव्वल क्रमांकाचा ब्रँड असलेल्या होंडा कंपनीनं पुन्हा एकदा दुचाकी तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये बाजी मारली आहे. त्यांनी ग्रामीण भागातील ग्राहकांच्या आणि महिलांची गैरसोय लक्षात घेता आणि सर्वसामान्य ग्राहकांना समोर ठेवून गरिबांना परवडेल अशी होंडा क्लिक दुचाकी विकसित केली आहे. शिक्रापूर येथे नगर पुणे रोडवर असलेल्या थेऊरकर होंडा सेल्स शोरूममध्ये शिरूर तालुक्याचे कार्यसम्राट माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते या दुचाकीचं अनावरण करण्यात आलंय. यावेळी उपस्थित शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विश्वास काका ढमढेरे, संचालक विजय गंद्रे, संभाजी नाना भुजबळ, उद्योजक आबासाहेब बांगर, धानोरे गावचे सरपंच अशोकराव भोरडे, पंडित आप्पा दरेकर यांच्यासह अनेक अधिकारी, पदाधिकारी आणि ग्राहक उपस्थित होते.
होंडा कंपनीनं सदैव नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दुचाकी क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणली आहे आणि ग्राहकांची गरज लक्षात घेऊन थेऊरकर होंडा सेल्स यांनी गेले गेले 15 वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीला दाद देत त्यांच्या सोयीनुसार त्यांना सर्व्हिस दिली आहे। या शोरूमचे सर्वस्व ज्ञानेश्वर थेऊरकर यांनी कठीण परिस्थितीमध्ये एका शोरूमच्या रोपट्याचं वटवृक्ष केलंय, हे या निमित्तानं दिसून आलंय। 2 कामगारांवर सुरू केलेल्या शोरूममध्ये आता 20 प्रशिक्षित कामगार काम करत आहेत। तर त्यांच्या या कामाची दखल घेत होंडा कंपनीनं सब डीलरशिप थेऊरकर यांना प्रदान केली आहे। तर ज्ञानेश्वर थेऊरकर यांनी अल्प कालावधीमध्ये या विभागामध्ये व्यवसायामधनं तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये ग्राहकांच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण केलंय। आज जिल्हाभर त्यांनी अनेक गाड्यांची विक्री केली आहे। एक उमेदी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं नाव या शिक्रापूर नगरीमध्ये आदरानं घेतलं जातं। तर चंद्राच्या कोरीप्रमाणे हळूहळू ही रोपटी नावारूपाला येत आहेत, असं मत माजी आमदार अशोकबापू पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलंय। या होंडा क्लिक दुचाकीचं शिक्रापूर येथील थेऊरकर होंडा सेल्स यांच्या माध्यमामधनं सादरीकरण करून दुचाकी वाहन विक्रीच्या दिशेनं मोठं पाऊल उचललं गेलंय आणि ग्राहकांच्या दृष्टीनं थेऊरकर होंडा सेल्स हे हक्काचं आणि विश्वासाचं ठिकाण आहे। अशा या नवीन दुचाकी वाहनाच्या अधिक माहितीसाठी शिक्रापूर येथील थेऊरकर होंडा सेल्स या पुणेनगर रोडवरील बजरंगवाडी येथील शोरूमला भेट द्यावी आणि आम्हाला या शोरूमच्या माध्यमामधनं सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन या शोरूमचे मालक श्री ज्ञानेश्वर थेऊरकर यांनी केले आहे। सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर। राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त 5 दिवसीय तुकाराम महाराज गाथा पारायण आणि हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सप्ताहाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। वाल्मिकी ऋषींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि गर्भगिरीच्या कुशीमध्ये वसलेल्या राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे हरिभक्त पारायण गंगाधर महाराज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सावता महाराज मित्रमंडळ आणि समस्त ग्रामस्थ यांच्या सहकार्यानं श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त 5 दिवसीय तुकाराम महाराज गाथा पारायण आणि हरिनाम सप्ताह 19 जुलै रोजी आयोजित करण्यात आला, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे। अहमदनगर महापालिकेचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर आणि सौ रोहिणी पाटील यांच्या हस्ते 19 जुलै रोजी सकाळी वांबोरे येथील सावता महाराज मंदिरामध्ये दीप प्रज्वलन करून या सप्ताहाला सुरुवात करण्यात आली। यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, शरद झोडगे, माणिक विधाटे, अर्जुन सुसे, सचिन गुलदगड, रावसाहेब जावळे, सतीश फुलसौंदर, करण ससाने, पोपट पुंड आदी उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचे श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। 19 जुलै ते 23 जुलै या दरम्यान हरिभक्त पारायण कोळी काकी, हरिभक्त पारायण झेंडे महाराज, हरिभक्त पारायण वैभव महाराज गाढवे, हरिभक्त पारायण हरेराम महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि दैनंदिन कार्यक्रमांमध्ये काकड आरती, पारायण आणि हरिपाठ घेतले जातील। 23 जुलै रोजी सकाळी हरिभक्त पारायण गंगाधर महाराज गाडेकर यांचं काल्याचं कीर्तन संपन्न होणार आहे। वांबोरे येथील सोमनाथ शिंदे यांच्या सहकार्यानं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। तसेच 22 जुलै रोजी दुपारी 4 वाजता सावता महाराज मंदिर येथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात येणार आहे। सदर कार्यक्रमासाठी जगदंब साऊंड सिस्टीम आणि आदिनाथ पठारे यांनी साऊंड सिस्टीम आणि मंडपासाठी सहकार्य केले आहे। तर कृष्णा महाराज गव्हाड, दीपक महाराज गांधले, किशोर महाराज गडाख, आबा महाराज मिसाळ, दादा महाराज तांबे, सचिन महाराज मोरे, बबन महाराज पागिरे, एकनाथ महाराज गडाख आणि वाघ महाराज यांचं विशेष सहकार्य लाभणार आहे। या अखंड हरिनाम सप्ताहाचा परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन आयोजकांकडून केलं जात आहे। आज या आपल्या वांबोरी गावामध्ये सावता युवा ग्रुप व वांबोरी ग्रामस्थांच्या वतीने खूप चांगल्या पद्धतीने सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आणि या सप्ताहाच्या आज या ठिकाणी दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रमाला त्यांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं। या दीप प्रज्वलनाच्या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य माननीय शरद भाऊ झोडगे साहेब असतील, जिल्हा परिषद सदस्य माननीय शशिकलाताई पाटील असतील, या ठिकाणी या वांबोरी गावच्या आद्य नागरिक सरपंच कावेरीताई पठारे असतील,
ज्येष्ठ समाजसेवक जालिंदरांना बोरुडे असतील, क्रांतीज्योत सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनरावजी सुसे, त्याचबरोबर अहमदनगर जिल्हाध्यक्ष रावसाहेबजी जावळे पाटील, माननीय अमोलजी अभंग साहेब, त्याचबरोबर हबप्पा आदिनाथ महाराज शेल्लार, हृदयातील कळी, पांडुरंग संत सावतामाळी या संत सावता महाराज ग्रंथ, चरित्र व अभंगाचं एकत्रीकरण केलेले हबप्पा सुनील महाराज तोडकर असतील, माननीय पोपटरावजी पुंड सामाजिक कार्यकर्ते असतील, असं या ठिकाणी विविध C24 तासचे प्रतिनिधी माननीय सतीशजी फुलसौंदर या अशा विविध मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला आणि या ठिकाणी सप्ताह सुरुवात झालेली आहे। या सप्ताह कार्यात यांच्या हातून खूप चांगलं कार्य या ठिकाणी करणार आहे। संत तुकाराम महाराजांची गाथा या ठिकाणी वाचन त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे, यासाठी त्यांना शुभेच्छा देतो। जय सावता, जय ज्योती, जय क्रांती। सर्व समाजाच्या वतीने मी सर्व तरुण मंडळाचं निश्चितच एक आभार मानतो की जेणेकरून संत सावता महाराज संत कसे आहेत आणि कोणत्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचं कार्य एक केलेलं आहे, या दृष्टिकोनातून आपल्याला या 5 दिवसाच्या कालखंडामध्ये निश्चितच आपल्या सर्व आई बहिणीला आणि मुलांना यामधून एक चांगल्या प्रकारची एक प्रेरणा भेटेल अशी मी अपेक्षा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। 755 सावता महाराज पुण्यतिथी आम्ही 722वी पुण्यतिथी साजरी करत आहोत। त्यानिमित्त आम्ही या ठिकाणी 5 दिवसीय सप्ताहाचे आयोजन केलेलं आहे। या सप्त्यामध्ये तुकाराम महाराज गाथा पारायण असेल, तर सावता महाराज चरित्र असेल, असे दिवसभराचे उपक्रम ठेवलेले आहेत। तसेच संध्याकाळी आम्ही कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। 5 दिवस 5 महाराजांचे कीर्तन होणार आहे, तसेच हरिपाठ होणार आहे। या हरिपाठ झाल्याच्या नंतर आम्ही भोजनाचाही व्यवस्था केलेला आहे या ठिकाणी। असे 5 दिवस हे कार्यक्रम आम्ही आणि पुण्यतिथीच्या दिवशी भव्य मिरवणूक आम्ही गावातून पूर्ण काढणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन होणार आहे महाराजांचं आणि असं भरगतचं कार्यक्रम आम्ही सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त सर्व युवक मंडळांनी, गावातील सर्वच समाजाचे लोक, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आम्हाला भरपूर सहकार्य या ठिकाणी होणार आहे आणि असा कार्यक्रम आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडणार आहोत। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो, कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 04 15। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। कोपरगावात तहसीलदारांविरुद्ध नगराध्यक्ष आंदोलन छेडण्याचं चित्र दिसत आहे। जुन्या रुग्णालय इमारतीत पालिका स्थलांतरित करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला तहसीलदारांनी एक प्रकारे केराची टोपलीच दाखवली आहे।
कोपरगाव येथील नवीन नगरपालिका इमारतीचे बांधकाम सुरू होणार असल्याने जुन्या रुग्णालयात स्थलांतरित व्हावे लागणार आहे. परंतु या आवारात वाळूच्या वाहनांची कोंडी झाल्याने नगरपालिकेची पंचायत होऊन बसली आहे. तहसीलदार किशोर कदम यांच्याकडून कार्यवाही होत नसल्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी दिलाय. सप्टेंबर 2016 मध्ये भूमिपूजन झालेल्या नवीन नगरपालिका इमारतीला फेब्रुवारी 2017 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. जुनी इमारत मोडकळीस आल्याने नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करायचे आहे. त्यामुळे जुन्या रुग्णालय इमारतीत पालिका स्थलांतरित करण्याचा निर्णय झालाय. मात्र या आवारात अवैध वाळूचे पकडलेले JCB डंपर, ट्रॅक्टर आदी वाहने उभी असल्याने जागा राहिलेली नाहीये. ही वाहने हटविण्यासाठी तहसीलदार किशोर कदम यांच्याशी पत्रव्यवहार केले असता त्या पत्रकाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाहीये. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे आणि विद्यमान जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी आदेश देऊन सुद्धा तहसीलदार किशोर कदम यांनी त्याकडे दुर्लक्ष करत त्यांच्या आदेशाला एक प्रकारची केराची टोपलीच दाखवत या वाहनांवर कुठलीही कारवाई झाली नाहीये. येत्या 8 दिवसात ही वाहने हलवली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिलाय. नगरपालिका आवारात पार्किंगसाठी जागा नसल्याने पालिकेने 5 लाख रुपये खर्च करून दुरुस्त केलेले 2 ट्रॅक्टर, 2 ट्रॉली, 1 टँकर, अग्निशामक नवीन तहसीलच्या आवारात लावल्याने नगराध्यक्ष विरुद्ध तहसीलदार यांच्यात जुंपल्याचे चित्र दिसत आहे. बऱ्यापैकी पावसाळा सुरू झाल्यामुळे कोपरगाव नगर परिषदेच्या सध्याच्या कार्यालयाची दुरावस्था झालेली आहे. नगरपालिकेच्या बहुतांश विभागांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाण्याची गळती चालू आहे. 4 महिन्यापूर्वी त्यावेळेचे जिल्हाधिकारी अनिल कवडे साहेब यांनी माझ्या आणि मुख्याधिकाऱ्याच्या समक्ष कोपरगावचे सन्माननीय तहसीलदार यांना फोन करून सांगितलं की जुन्या सरकारी दवाखान्यामध्ये असलेले त्या आवारामध्ये असलेले वाळूचे डंपर, JCB, ट्रॅक्टर्स हे त्वरित हलवा. त्यानंतर पुन्हा मागच्या आठवड्यामध्ये सध्याचे जिल्हाधिकारी मेहरबान महाजन साहेब यांनाही मी पुन्हा सांगितलं, तरी आज तागायत जुन्या सरकारी दवाखान्याच्या आवारामध्ये असलेली ही अवैध वाहनं हटवली गेलेली नाहीत. अजूनही त्या ठिकाणच्या काही खोल्यामध्ये तहसीलदारांचं दप्तर पडलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी स्थलांतर करता येत नाही. आता आपण ज्या कार्यालयामध्ये बसलेलो आहोत या गाळक्या कार्यालयामध्ये इथून पुढच्या काळामध्ये कारभार करणं अशक्य होईल. ही इमारत पाडून त्या जागेवर नवीन इमारत बांधण्यासाठी निधी आलेला आहे, काम मंजूर झालेलं आहे, टेंडरही निघालेले, वर्क ऑर्डरसुद्धा द्यायची आहे आणि ही इमारत पाडण्याचं सुद्धा आपण टेंडर काढलेलं आहे. तरी अनेकदा सांगूनही तहसीलदार हे आमच्या मागणीची दखल घ्यायला तयार नाहीत. त्या सरकारी दवाखान्याच्या आवारामध्ये नगरपालिकेचं प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे. त्या वाहनांमुळं त्या रुग्णालयामध्ये रुग्णांना व्यवस्थित पोहोचता येत नाही. वारंवार सांगूनही, लेखी कळूनही, तोंडी सांगूनही जर तहसीलदार आमच्या मागण्यांची जर दखल घेत नसतील तर येणाऱ्या 8 दिवसानंतर मी तहसीलदारांच्या विरोधामध्ये प्रखर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव शहरालगत लोकसहभागातून 15 लाख रुपये खर्च करून जितेंद्र गुंजाळ आणि दीपक वारुळे या निसर्गप्रेमींनी मीना नदी पात्र स्वच्छ करण्याचा अनोखा उपक्रम राबवलाय. त्यामुळे सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मीना नदी पात्राची जलपर्णी आणि इतर सांडपाण्यांमुळे मोठी दुरावस्था झाली होती. समाजहिताचं भान जपत जितेंद्र गुंजाळ आणि दीपक वारुळे या पर्यावरण प्रेमींनी नारायणगाव शहरामधनं लोकवर्गणीमधनं 15 लाख रुपयांचा निधी जमा केला आणि नदीपात्र स्वच्छ करण्याचा अनोखा उपक्रम राबवलाय. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी सहकार्य केलंय. या लोकवर्गणीमधनं मीना नदी पात्र स्वच्छ करण्यात आलंय.
लोकसहभागातून मीना नदी स्वच्छता अभियान 7 एप्रिल 2017 रोजी या ठिकाणी मीना नदीची गलिच्छ झाली होती. त्याचा आम्ही सुरुवात केली की मीना नदी स्वच्छ कशी राहील यासाठी आम्ही एक JCB टीन ट्रॅक्टरच्या माध्यमातून आम्ही हे काम चालू केलं. पहिला टप्पा आम्ही मेयर पूल ते नेवकर पूल हा पूल टप्पा आम्ही घेताना आम्ही सुरुवात केली आणि पॅम्पलेट टाकून त्याचप्रमाणे घंटागाडीवर पेन ड्राईव्हद्वारे आम्ही लोकांना आवाहन केलं की तुम्ही या मोहिमेत सहभागी व्हा. 1 तास ट्रॅक्टरचा 300 रुपये द्या किंवा 1 तास JCBचा 800 रुपये द्या. अशा प्रकारे लोकांची मदत या ठिकाणी सुरुवात झाली. हळूहळू पहिला टप्पा पार पडला. दुसरा टप्पा आम्ही नेवकर पूल ते मोठा पूल हा टप्पा पार करताना मोठ्या प्रमाणात लोकांचा ओघ चालू झाला. विशेष करून ज्येष्ठ नागरिकांनी आम्हाला यासाठी 21,000ची मदत केली. प्रथमतः IMA शिवनेरी डॉक्टर सदानंद राऊत यांच्या हस्ते आम्ही या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. त्यावेळेस अर्चनाताई माळवदकर पंचायत समितीचे सदस्य, त्याचप्रमाणे नारायणगाव ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे वारुवाडी ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच संतोष भाऊ वाजगे, संतोष भाऊ पाटे, त्याचप्रमाणे जंगल भाऊ कोल्हे यांच्या माध्यमातून आम्ही ह्या प्रकल्पास सुरुवात केला. तिसरा टप्पा आम्ही मोठा पूल ते आनंदवाडी हा तिसरा टप्पा आम्ही चालू केला. चौथा टप्पा आम्ही शनिवार बाजारात गेलो. शनिवार बाजार ते हरिस्वामी मंदिर हा तिसरा टप्पा आम्ही चालू केला. चौथा टप्पा आम्ही वेताळबाबा मंदिर ते रेणकाई मंदिर ह्या टप्पा आम्ही चालू केला. असे वेगवेगळे टप्पे केल्याच्या टप्प्यांमध्ये सर्व राजकीय पुढारी, कार्यकर्ते, गावातील सर्व पतसंस्थेचे चेअरमन, सहकारी बँकेचे सर्व चेअरमन, ज्येष्ठ नागरिकांचे अध्यक्ष व सर्व ज्येष्ठ नागरिक सदस्य, त्याचप्रमाणे वाडावाड्यातील सर्व लोकांना आम्ही आवाहन केलं की तुम्ही या उद्घाटनाला या. आम्ही लोकांच्या हस्ते नारळ फोडून आम्ही हा कार्यक्रम चालू केला. त्यांना पण बरं वाटलं की आपण इथं 5,000 रुपये देणगी देऊ. रोज सकाळी आम्ही बरेचसे लोकांना आवाहन करतो तुम्ही नदीवरती या. नदीवर पाहिल्यानंतर लोकांनी नदीवरती येऊन आम्हाला लोकांनी पैसे दिले. विशेष सांगायला विशेष वाटतं, आनंद वाटतो की 10 क्रियेमध्ये 5 ते 10 क्रियेमध्ये लोकांनी आम्हाला मंदिराचे पैसे दिलेच. त्याचप्रमाणे 10 क्रिये देखील आम्हाला 5,000ची मदत केली. या ठिकाणी अवचट जे असतील, दिनेश अवचट यांनी त्यांच्या मुलीचा मुंजेचा खर्च टाळून आम्हाला त्या ठिकाणी 5,000ची देणगी दिली. सामुदायिक विवाह सोहळा, बागेश्वर सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये जवळजवळ आम्हाला 15,000ची मदत दिली. असे अनेक दानशूर लोक या ठिकाणी पुढे येत होते आणि हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पार होतो. आम्हाला डॉक्टर असोसिएशननी जवळजवळ 62,500 रुपये दिले. मेडिकल असोसिएशनने आम्हाला जवळजवळ 50,000ची मदत केली. त्याचप्रमाणे शरददादा अतुलसेठ बेनके यांनी आम्हाला 25,000ची मदत केली. सत्यशील दादा शेरकर यांनी 4 दिवस पोकलँड जवळजवळ 50,000 ते 60,000ची मदत त्यांनी स्वतःच्या खर्चातून आम्हाला त्या ठिकाणी दिली. हे करत असताना आशाताई बुचकेने देखील या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणात मदत केली. त्याचप्रमाणे अर्चनाताई माळवदकर, संतोषदादा वाजगे, आशिष माळवदकर असतील, त्याचप्रमाणे संजय शेठ वारुळे असतील वारुवाडीचे, जंगलभाऊ कोल्हे असतील, त्या ठिकाणी सर्व सदस्य या ठिकाणी येऊन आम्हाला मदत करत असते. अशा प्रकारे मदत करत असताना जवळजवळ आम्ही पहिला टप्पा केला, दुसरा टप्पा केला, तिसरा टप्पा केला, 5वा टप्पा केला. 6व्या टप्प्यात आम्हाला आपला माणूस जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी या ठिकाणी भेट दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं. आशाताई होळकर यांनी देखील तहसीलदार त्यांनी भेट दिली. आपले प्रांत होते, प्रांत साहेबांनी भेट दिली आणि त्यांनी एक कमिटी तयार करायला सांगितली आणि त्याप्रमाणे आम्ही जवळजवळ सर्व व्यापारी असोसिएशन असेल, मेडिकल असोसिएशन, कॉन्ट्रॅक्टर यांची जवळ 11 ते 12 जणांची आम्ही कमिटी तयार केली. त्या कमिटीच्या माध्यमातून आम्ही हे काम करत असतो आणि हे काम करत असताना प्रत्येकाने मदत केली, वैयक्तिक मदत केली. त्याचप्रमाणे सोसायटीने जवळजवळ मदत केली. संतोष भाऊ मित्रमंडळ आमचे जे या समितीमध्ये सदस्य आहेत त्यांच्या वाढदिवसाला लोकांनी 1,11,000ची मदत या ठिकाणी आम्हाला केली. असे सार्वजनिक मंडळी केली. पोलीस स्टेशन नारायणगाव, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय अधिकारी असतील, तालुका पंचायतीचे प्रशासकीय अधिकारी असतील, यांनी देखील मोठ्या प्रमाणात मदत. तात्यासाहेब गुंजाळांनी जवळजवळ आम्हाला जवळ 1.5 लाख रुपयाचा जो राडारोडा या ठिकाणी टाकून 1.5 लाखाची मदत या ठिकाणी आम्हाला केली. डॉक्टर असोसिएशनने देखील मोठ्या प्रमाणात मदत केली. सामुदायिक विवाह सोहळा झाले, मुंजामध्ये आलं, पवित्र काम म्हणून लोकांनी आम्हाला या ठिकाणी मदत केली. कोणाकडे आम्ही पैसे न मागता ही 15 लाख रुपयाची देणगी या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणात मदत मिळालेली आहे. आणि आपण या ठिकाणी आता मदत झाल्यानंतर लोकांचा विषय आला की झाडे लावा आणि नदी सुशोभीकरणासाठी मदत करा. यासाठी लोक मोठ्या प्रमाणात आम्हाला झाडासाठी खर्च द्यायला तयार आहेत आणि अशाप्रमाणे आपला या देवेंद्र फडणवीस साहेबांचा जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता, ग्रामपंचायत नारायणगाव आणि ग्रामपंचायत वारुवाडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नदीच्या कडेला झाडे लावायचा कार्यक्रम पार पडत आहे. अशाप्रमाणे नारायणगाव पॅटर्न हा सगळीकडे चालावा हा आमचा उद्देश या ठिकाणी. आम्ही या ठिकाणी जे मुख्य प्रवर्तक जितेंद्र गुंजाळ, त्याचप्रमाणे दीपक भाऊ वारुळे, आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की हा पॅटर्न सगळीकडे चालावा आणि नदी स्वच्छता कशी राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. धन्यवाद. मीना नदी स्वच्छता अभियान चालू करायचा विचार
दीपक वारळे आणि माझ्या मनात आल्यानंतर आपण काम कसं चालू करायचं या हिशोबाने आम्ही काम चालू केलं आणि जे कामाचा वेग वाढला तर म्हणजे 6वे टप्पे झाले तरी पूर्ण काम झालं. त्याच्यामध्ये काम करत असताना आमच्या पहिल्या टप्प्यात ते दुसऱ्या टप्प्यामध्ये जो नदीच्या कडेला आसपास 250 ते 300 डुकरांची वर्दळ होती ती पूर्णपणे आता कमी नदीजवळ नाहीच आहे. असे बरेचसे वेगवेगळे असे अनुभव येत गेले. काही ठिकाणी आम्हाला साप निघाले, काही ठिकाणी खेकडं निघाली, काही ठिकाणी बरंचसं काही असं म्हणजे कचरा एवढा निघाला आहे. गटारामध्ये राडारोडा आम्ही एवढा काढला आहे की त्याच्यामध्ये आम्ही जवळसुद्धा कोणी उभं राहू शकत नाही. ट्रॅक्टर JCBचे ड्रायव्हर अक्षरशः आजारी पडले, पण तरी पण आम्ही काम पूर्ण करण्याचा काटोकाट प्रयत्न केला. आणि आज या नदीला पाणी आल्यानंतर लोक म्हणतात तुम्ही चांगलं काम केलं, तुम्ही चांगलं काम केलं. पण आमचं असं म्हणणं तुम्ही सर्वांनी पैसे दिल्यानंतर जे काम झालेलं आहे त्यासाठी हे काम हे लोकसहभागातून झालेलं आहे असं मला वाटतं. थँक्यू. अमोल जाधव, C24 तास, जुन्नर. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. हिंगोलीतील वसमतमध्ये काळ्या बाजारात जाणारा 1.5 क्विंटल तांदूळ पकडून तहसीलदार उमाकांत पारधी यांनी कारवाई केली आहे. या घटनेने वसमत तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील रेऊळगाव येथील राशन दुकानदार आपला माल लाभार्थ्यांना न देता 1.5 क्विंटल तांदूळ घेऊन ॲप्पे ऑटोमध्ये टाकून काळ्या बाजारात विकत असल्याची माहिती तहसीलदार उमाकांत पारधी यांना मिळाली आणि त्यांनी स्वतः ऑटोचा पाठलाग करून ऑटो आणि अंदाजे 1.5 क्विंटल तांदूळ पकडून कार्यवाही केली आहे. या घटनेने वसमत तालुक्यात खळबळ उडाली असून यात ऑटो ड्रायव्हर आणि दुसरा एक अशा दोघांना पकडले असून यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार उमाकांत पारधी यांनी दिली आहे. रेऊळगाव येथील रास्तभाव दुकानदार सूर्यवंशी हे आपल्या गावातील लोकांना अन्नधान्य व्यवस्थित वितरित करत नाही, विहित निकषाप्रमाणे अन्नधान्य वितरित करत नाही अशा आमच्याकडे तक्रारी तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने मी गावातील लोकांना सूचना केली की सदर रास्तभाव दुकानदार हा आपला माल काळ्या बाजारात विकत असावा, म्हणून मी त्यांना सूचना दिली की आपल्याला असं निदर्शनास आल्यास त्वरित मला भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधा, मी त्याची लगेच दखल घेईन. त्याच अनुषंगाने आज रोजी 10-10:30च्या सुमारास मला गावकऱ्यांचा फोन आला की संबंधित रास्तभाव दुकानदार आपल्या रास्तभाव दुकानाचा माल वसमत येथे MH22 1061 या ॲपे रिक्षाने विकण्यास नेत आहे. सदरील रिक्षाला पकडण्यासाठी मी प्रसाद मंगल कार्यालय येथे मी आणि माझा ड्रायव्हर आम्ही दोन्ही लोक तिथे थांबलो आणि सूचनेनुसार तिथे ॲपे रिक्षा चालक MH22 1061 हा आला. त्याला थांबवले असता तो थांबला नाही, परंतु त्याचा पाठलाग केला आणि पुढे गाडी प्रसाद मंगल कार्यालयावर थांबवली. त्याच्याकडे रास्तभाव दुकानाचा 1.5 क्विंटल तांदूळ माल आम्ही जप्त केला आहे आणि त्याचा पंचनामा केला आहे. सदर रास्तभाव दुकानदारावर EC ॲक्ट 1956 प्रमाणे गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेश चक्कर, C24 तास, हिंगोली. आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात कॉलेज आणि रस्त्याने होणारी छेडछाड तसेच पुणे नाशिक रस्त्यावर बेशिस्त पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंचर पोलीस स्टेशन आणि ग्रामपंचायत या दोन्ही ठिकाणी मोर्चा काढून निवेदन देण्यात आलंय. आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरामध्ये कॉलेजमध्ये रस्त्यानं होणारी छेडछाड, त्याचप्रमाणे पुणे नाशिक रस्त्यावरती तसेच शिवाजी चौक मंचर लक्ष्मी चौक या रस्त्यावर बेशिस्त पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी याला आणि मंचर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आणि गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी मंचर शहरातील महत्त्वाच्या असणाऱ्या छत्रपती शिवाजी चौक, धर्मवीर संभाजी चौक, मंचर बसस्थानक, लक्ष्मी रस्ता, पिंपळगाव फाटा, मुळेवाडी रस्ता, मोरडेवाडी या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यासाठी मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
यावेळी मंचर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी मोर्चामध्ये सहभागी झाले होते। पोलीस स्टेशनचे PI तसेच ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी आलेल्या निवेदनावरती लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं आहे। रस्त्यावर छेडछाड करणाऱ्या टार्गेट रोड रोमियोंवरती एकदा समज देऊन कारवाई करणार असं येथील PI चंद्रकांत कांबळे यांनी सांगितलंय। गेल्या काही वर्षांमध्ये मंचर शहराचा वाढता विस्तार आणि शहरीकरण लक्षात घेता मंचर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होऊ लागलेली आहे। मंचरचं ST स्टँड असेल, मंचरचा पिंपळगाव फाटा असेल, त्याचप्रमाणे लक्ष्मी रस्ता असेल, या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आहे। या संदर्भामध्ये आम्ही मंचर पोलीस स्टेशनचे PI माननीय कांबळे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। या वाहतूक कोंडीचं महत्त्वाचं कारण म्हणजे बेशिस्तपणे केलेली वाहन पार्किंग आणि त्याच्यामध्ये मंचर शहरामधून भीमाशंकरला रस्ता जातो, तर हा रस्ता जात असताना श्रावण महिन्यामध्ये अनेक लाखो भाविक भीमाशंकरला जात असतात। यामध्ये मंचरचा शिवाजी चौक आणि घोडेगाव रस्ता हा वाहतुकीने अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भरलेला असतो आणि लोकांना त्या ठिकाणाहून ये जा करता येत नाही। तर या वाहतूक कोंडीमध्ये मंचर पोलीस स्टेशननं लक्ष घालावं अशा प्रकारचं निवेदन आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस, मंचर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महिला आणि युवती काँग्रेस यांच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांनी या ठिकाणी येऊन मंचर पोलीस स्टेशनला दिलेलं आहे आणि मंचर पोलीस स्टेशनने आम्हाला त्याच्यावरती कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे। धन्यवाद। वाहतुकीच्या संदर्भात कारवाई करीत आहोत आम्ही, परंतु स्थानिक जे गावात जिथं आहे तिथे आपण पहिल्यांदा त्यांना समुपदेशन करू आणि नंतर मग कारवाई करायला सुरुवात करू। बाहेर जे हायवेवर आहे, हायवेवर हेल्मेट कंपल्सरी केलेलं आहे आणि दररोज कारवाई सुरू आहे। आता हा संपूर्ण आठवडा हा माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक सो यांच्या आदेशानुसार कारवाई सुरूच आहे आणि इथून पुढे सुद्धा ती निरंतर चालूच राहील। मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, मंचर शहर युवक काँग्रेसच्या वतीने व महिला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंचर येथील प्रमुख ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्याचे आज निवेदन मंचर ग्रामपंचायतीला देण्यात आले। त्या ठिकाणी उपस्थित ग्रामविकास अधिकारी आणि मंचर गावचे सरपंच यांना हे निवेदन देण्यात आले आहे। मंचर येथे अनेक ठिकाणी गुन्हे घडतात, त्यानंतर चोरीचे प्रकार, दरोड्याचे प्रकार घडतात, परंतु त्या ठिकाणी काही ठिकाणी ते कसे होतात याची काही माहिती सुगावं लागत नाही। त्यामुळे मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अशी मागणी करण्यात आली की मंचर ठिकाणी प्रमुख ठिकाणी म्हणजे शिवाजी चौक असेल, संभाजी चौक असेल, मुळवाडी रस्ता असेल, मुळवाडी असेल, पिंपळगाव फाटा असेल, चांदोली रोड असेल, असे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात यावे असे निवेदन आज देण्यात आले आहे आणि हे कॅमेरे लवकरात लवकर बसवण्यात येतील असे आश्वासनही ग्रामविकास अधिकारी आणि मंचर सरपंच यांनी आम्हाला दिलेले आहे। मंचर ग्रामपंचायतीने 14 वित्त आयोगातून जे कॅमेरे बसवायचा जो प्रश्न आहे तो हाती घेतला आहे। याबाबत मंचर पोलीस स्टेशनचे PI कांबळे साहेब तसेच BDO साहेब, काळभोर साहेब यांनी त्यांनी त्याच्या सूचनाही केलेल्या आहेत। तसा प्रस्ताव करून आपण त्यांच्याकडे तो जमा केला आहे आणि संबंधित कंपन्यांना त्याचं कोटेशन काढायला लावलं आहे की वायरलेस कॅमेरे ठिकठिकाणी बसून लवकरात लवकर ते हे प्रश्न मार्गी लागून जाईल। मंचर शहर राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवती राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव तालुका यांच्या वतीने माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे। मंचर शहर व परिसरात 3 महाविद्यालये आहेत। संपूर्ण तालुक्यातूनच नव्हे तर देशभरातून या विद्यालयांमध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात। सध्या महाविद्यालये सुरू झालेली आहेत। विद्यार्थिनींना महाविद्यालयीन परिसरात छेडछाडीसारख्या अनेक प्रकारांना सामोरे जावे लागते। विद्यार्थिनींना अमोल जाधव, C24 तास, मंचर। संत सद्गुरू श्री गोदड महाराजांचा रथोत्सव कर्जत येथे संपन्न झालाय। या निमित्त शहरात दरवर्षीपेक्षा मोठी यात्रा भरली होती। तसेच मनोरंजन नगरीमध्ये अनेक पाळण्यांनी हजेरी लावली। कर्जत येथे संत सद्गुरू श्री गोदड महाराजांची समाधी आहे। दरवर्षी आषाढ कृष्ण एकादशीला येथे मोठा रथोत्सव असतो। मध्यरात्रीपासूनच मंदिरामध्ये समाधीवरती अभिषेक करण्यास सुरुवात झाली होती। सकाळी 9:30च्या सुमारास कर्जत पोलीस स्टेशनचा मानाचा ध्वज वाजत गाजत पोलीस स्टेशनपासून आणण्यात आला। हा ध्वज मंदिरावरती लावण्याचा आगळा वेगळा मान यावेळी पोलिसांना देण्यात आला। पोलीस निरीक्षक वसंत भोये यांच्यासह पोलिसांनी हा ध्वज मंदिरावर लावलाय।
तर शेवटची पूजा तहसीलदार किरण सावंत आणि गावचे पाटील मेघराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आली आहे. दुपारी 1 वाजता परमात्मा पांडुरंग स्वतः कर्जतला येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्याप्रमाणे मंदिरामध्ये फूल चढवण्यात आलं. त्याचा कौल मिळताच श्री विष्णूची मूर्ती पुजाऱ्यांनी रथामध्ये आणली. त्यानंतर पंचक्रोशीतील लोकांनी महाराजांच्या 3 मजली भव्य लाकडी रथाची शहरामधनं भव्य मिरवणूक काढली. या अवजड रथाला नाडा लावून तो रथ लोक ओढतात. विविध ठिकाणी रथाचं स्वागत केलं जातं. रथाच्या पुढे तालुक्यातील विविध गावांमधनं आलेल्या भजनी दिंड्या भजन करत सहभागी झाल्या होत्या. रथ मुख्य रस्त्यावरती आल्यानंतर रस्त्यावरील वाहनांमुळे रथाचं नियोजन करणारे चोपदार आणि ग्रामस्थ पोलिसांवर संतप्त झाले. रस्त्यावरील 4चाकी गाड्या रोखण्यात पोलिसांना अपयश आलं. त्यामुळे थेट रथाजवळ या 4चाकी गाड्या येत होत्या. याबाबत पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही. मात्र एके ठिकाणी भाविकांचा राग अनावर झाल्यानंतर मात्र पोलीस सक्रिय झाले. रथावरती नियंत्रण ठेवण्याचा परंपरागत मान शहरातील लोहार आणि सुतार समाजाकडे आहे. मोठ्या आनंदानं हे दोनही समाज दरवर्षी ही जबाबदारी पार पडतात. रथाच्या उजव्या चाकाचा मान लोहार समाजाकडे आहे तर डाव्या चाकाचा मान सुतार समाजाकडे आहे. रथोत्सवामध्ये सर्वात जिकिरीचं काम त्यांच्याकडे असतं. अत्यंत मोठ्या या रथाला अरुंद रस्त्यावरनं वळणावरनं डांबरी रस्त्यावरनं व्यवस्थित सरळ पुढं नेणं हीच खरी कसब असते. आणि त्यामध्ये या दोनही समाजाचे अनेक जण अत्यंत तरबेज झालेत. आपल्या जीवावर खेळत ते सर्वजण रथाला ओटी लावण्याचं अत्यंत मेहनतीचं काम मोठ्या आनंदानं करतात. सालावादप्रमाणे रथास जागोजागी उशीर लागत होता. त्यामुळे मंदिरामध्ये पोहोचण्यास उशीर झाला. शहरासह परिसरातील भाविक मोठ्या भक्तिभावानं रथाचं दर्शन घेतात. यावेळी भाविक सचिन कुलथे यांनी रथोत्सवाबाबत माहिती दिली आहे. रथयात्रा आनंदात पार पाडली. साधारण 350 वर्षाची परंपरा आहे. रथयात्रेच्या वेळेस पंचक्रोशीतील भाविक दिंड्या पाताळा घेऊन यात्रेसाठी हजर असतात. मुघल महाराजांचे संजीवक समाज आहे. सर्व धर्म समभाव यात्रेमध्ये सर्व धर्माचे लोक सहभागी होतात. संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो लोक यात्रेसाठी हजर असतात. मुघल महाराजांचा लाकडी रथ 3 मजले आहे आणि रथ गौराच्या सहाय्याने लोक ओढतात. रथ थांबवण्यासाठी ब्रेक नाही, ओटीचा वापर करतात. या यात्रेमध्ये विविध वस्तूंची दुकानं सजली आहेत. मनोरंजन नगरीमध्ये यावर्षी जास्त पाळणे दाखल झालेत. त्यामुळे अबालवृद्ध या मनोरंजन नगरीकडे मोठ्या संख्येनं आकर्षित झालेत. आशिष बोरा, C24 तास, कर्जत. बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. कोपरगावात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केलेलं अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी केलं उपोषण. अहमदनगर शहरातील पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचं तडकाफडकी निलंबन. कोपरगावात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला तहसीलदारांनी दाखवली केराची टोपली. तहसीलदारांविरुद्ध नगराध्यक्ष छेडणार आंदोलन. आणि वसमत येथे काळ्या बाजारात जाणारा 1.5 क्विंटल तांदूळ पकडला. तहसीलदारांची कारवाई. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.